विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक सुरू आहे। काँग्रेस पक्षाच्या बैठकीला 2 आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर येते। झिशान सिद्दीकी आणि जितेश अंतापूरकर हे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे आता चर्चा रंगली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक आहे, मात्र या बैठकीला 2 आमदार अनुपस्थित आहेत। त्यामुळे हे जे 2 आमदार अनुपस्थित आहेत ते काँग्रेसने ठरवलेल्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। काँग्रेसचा आदेश पाळणार नाहीत का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण उद्या आहे विधान परिषदेची निवडणूक आणि या ठिकाणी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असताना एक उमेदवार हरणार हे निश्चित आहे आणि त्या पार्श्वभूमीवर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असतानाच काँग्रेसच्या बैठकीला 2 आमदार अनुपस्थित असल्याची माहिती समोर येते। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल, काँग्रेस पक्षाच्या बैठकीला 2 आमदार अनुपस्थित आहेत, याचा अर्थ काय? विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला एक मतांची गरज आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे आणि या बैठकीमध्ये 2 आमदार अनुपस्थित आहे। यामध्ये झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव असल्याने बाबा सिद्दीकीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात प्रवेश केल्याने ते या बैठकीला आले नाही। तर दुसरीकडे जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण समर्थक आहेत। अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये गेले असल्याने तेही या बैठकीला उपस्थित आले नाही। यामध्ये एक गोष्ट पाहायला मिळते की झिशान सिद्दीकी ज्याप्रमाणे त्यांच्या वडिलांचा पक्षप्रवेश अजित पवार गटात झाला, म्हणजे याचा अर्थ असा मानला जाईल की तो एक मत काँग्रेस पक्षाचा अजित पवार गटाला जाऊ शकतो आणि जितेश अंतापूर यांचा जो मत आहे तो भारतीय जनता पक्षाला जाऊ शकतो। कारण अशोक चव्हाण यांनी पक्षामध्ये प्रवेश केला असल्याने त्यांचे जे समर्थक आहे, त्यामुळे आता काँग्रेस पक्षाची 2 मतं या ठिकाणी कमी पाहायला मिळत आहे। निश्चितच विनोद, तुम्ही जसं सांगताय तसं झालं, हे क्रॉस वोटिंग झालं तर मात्र नेमकं पुढे काय होणार तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।